पोखर्डी येथील त्या गुन्हेगारी टोळीवर कठोर कारवाई करा. गजराजनगर येथील मागासवर्गीय युवकांवर जीवघेणा हल्ला, फरार आरोपींना अटक करण्याची मागणी. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे MIDC पोलीस स्टेशनला निवेदन. नगर प्रतिनिधी. गजराजनगर येथील मागासवर्गीय युवकावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना त्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन या गुंड प्रवृत्तीच्या टोळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ अल्लाहट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सूर्यवंशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू सूर्यवंशी, भाऊसाहेब अल्लाहट, सूरज कांबळे, अक्षय कांबळे, अभिजित माने, मोहन जठाडे, छावा शिरसाट, भागवत शिंदे, श्याम शिंदे आदी उपस्थित होते. गजराजनगर येथील आकाश राजेंद्र कांबळे या युवकास 21 जुलै रोजी गजराजनगर छत्रपती संभाजीनगर रोडवर जमाव गोळा करून मारहाण करण्यात आली. यामध्ये किरण मांजरे, अक्षय शिरसाट, सागर पवार, महेश उर्फ अन्नू गुंजाळ, अविनाश कालू डुकरे, आकाश अनिल डुकरे, रोहन गायकवाड यांच्यासोबत असलेल्या इतर काही युवकांनी कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये कांबळे रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणाऱ्या टोळीतील व्यक्तीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते सातत्याने गजराजनगर व शेंडी पोखर्डी परिसरात दहशत निर्माण करून गुंडागिरी करत आहे. यामधील 4 आरोपी अटक असून इतर आरोपी फरार आहेत. यामधील सर्व आरोपींना अटक करावी, त्यांच्या गुन्हेगारी टोळीवर कठोर कारवाई करावी, या घटनेचा मास्टरमाइंड शोधावा व या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी ऍक्टचे वाढीव कलम लावण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. जय भीम. 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता गजराजनगर या ठिकाणी आकाश कांबळे या दलित युवकाचा या युवकावर प्राणघातक असा हल्ला करण्यात आला. आज या आकाश कांबळे या युवकाची परिस्थिती गंभीर स्वरूपाची झाली आहे. त्याची तब्येत दिवसांदिवस बिघडत चाललेली आहे. आम्ही या ठिकाणी आज MIDC पोलीस स्टेशन ठिकाणी PSI चौधरी साहेब यांना विनंती केली, त्यांना भेटलो. पोलिसांनी संबंधित असणारे गुन्हेगार हे यांच्यावर अनेक प्रकारच्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यांची गुंडागर्दी गजराजनगर, शेंडी पोखर्डी या भागात सतत चालू असते. आम्ही MIDCचे PSI यांना लक्षात आणून दिलेलं आहे का साहेब, या केसमध्ये दलित युवकाला मारहाण झालेली आणि त्याच्यावर संबंधित असणारे हे ओपन कॅटेगरीचे लोक आहेत, जात दांडगे लोक आहेत. यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा अशा आम्ही PSI यांना मागणी केलेली. त्यांनी गुन्हे दाखल केलेत, पण 307 प्रमाणे गुन्हे दाखल केलेत. याच्यात 4 आरोपी अटक आहेत, 3 आरोपी फरार आहेत. तर आमची पोलीस प्रशासनाला विनंती का ह्या गुन्हेगारांना लवकर तर लवकर अटक करण्यात यावी. जय भीम. 8 दिवसापूर्वी आकाश कांबळे युवकावर गजराजनगर फाटा या ठिकाणी जमाव गोळा करून असा हल्ला करण्यात आला. त्या हल्ला तो गंभीर जखमी झाला आणि गंभीर जखमी झाल्यानंतर ते सराईत गुन्हेगार जे इथून मागे ज्यांनी खूप काही असे काही खटले ज्यांच्यावर दाखल आहेत, हे सर्व त्यांनी प्लॅनिंग कुठे केली व कुठे गेले, त्यानंतर ते रस्त्यावर फिरत होते दांडी घेऊन. त्यांचा अजून उद्देश काय होता, या सगळ्या पलीकडचा मास्टरमाइंड कोण आहे, याला आमची एवढीच पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ते सर्व धरावा व आम्हाला प्रत्येकाला न्याय द्यावा, एवढीच विनंती.